7 ते 8 दिवस टिकणारा झणझणीत असा मिरचीचा खरडा किंवा ठेचा. अगदी हा खरडा करायला साधा सोपा आणि जास्त तिखट देखील अजिबात होत नाही. आणि खरडा तिखट होऊ नये म्हणून यामध्ये मी एक टिप्स सांगितलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर जर नवीन असाल आणि माझा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करा. तर इथं मी लोखंडी तव्यामध्ये खरडा करणार आहे. त्यासाठी 1-2 चमचे तेल घालून घेतलेले आहे. तेल गरम झाले की 1 चमचा जिरे घालून घ्यायचे आणि एक 10 ते 12 आपल्याला यामध्ये मिरच्या घालून घ्यायच्या आहेत. मिरच्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. त्यानंतर याची देठे काढून मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत. आता याच्यासोबतच आपल्याला 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या देखील घालायच्या आहेत आणि लो गॅसवर आपल्याला मिरची ही छान अशी भाजून घ्यायची आहे. जोपर्यंत मिरचीला असे डाग पडत नाहीत तोपर्यंत आपल्याला मिरची भाजून घ्यायची आहे. यामुळे मिरची जास्त तिखट देखील होत नाही आणि चवीला देखील खरडा अगदी छान होतो. मिरची छान भाजली की त्यामध्ये आपल्याला मोठा एक इथं कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे तो देखील घालायचा. जर लहान कांदे असतील तर 2 वापरायचे, मोठा असेल तर 1 कांदा यामध्ये घालून घ्यायचा आणि कांदा देखील आपल्याला छान असा ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. सगळे पदार्थ जर व्यवस्थित छान भाजले तर खरडाला आपल्या अजिबात बुरशी येत नाही. खरडा 7 ते 8 दिवस आरामात टिकतो. आता कांदा देखील छान ब्राऊन झालेला आहे. आता त्यानंतर यामध्ये आपल्याला मोठा एक टोमॅटो बारीक चिरून मी घेतलेला आहे तो देखील घालायचा आणि याच्यासोबतच आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची आहे, जेणेकरून खरड्याचा तिखटपणा किंवा मिरचीचा तिखटपणा थोडासा कोथिंबीरमुळे कमी होतो. त्यामुळे कोथिंबीर देखील नक्की घालायची आणि आपल्याला टोमॅटो शिजेपर्यंत 1-2 मिनिट लो गॅसवर छान असं याला परतत राहायचं. थोडंसं मी याच्यावरती वरून 1 चमचाभर थोडंसं तेल सोडून घेतलेलं आहे आणि पुन्हा आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. टोमॅटो छान शिजला की आता आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे. इथं मी 1.5 चमचा मीठ घालणार आहे. खरडा करताना कधीही मीठ नेहमीपेक्षा थोडंसं जास्त वापरायचं, कारण यामुळे मिठामुळे काय होतं, खरड्याचा तिखटपणा पूर्णपणे कमी होतो आणि आपला खरडा अजिबात तिखट होत नाही. त्यामुळे मीठ नेहमीपेक्षा थोडंसं जास्त वापरायचं. इथं मी 1-1.5 चमचा मीठ वापरलेला आहे. याला छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि गॅस बंद करायचा आणि हे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. आणि थंड झाल्यानंतर आता आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आणि मिक्सर चालू बंद करून फक्त 1 ते 2 वेळा फक्त आपल्याला हे थोडंसं फिरवून घ्यायचं आहे. अगदी आपल्याला जास्त याची बारीक पेस्ट करायची नाही, थोडी ओबडधोबड अशी भरडच आपल्याला करून घ्यायची आहे. यामुळे खरडा काय होतो, खायला देखील खूप छान लागतो आणि आपला खरडा हा अजिबात तिखट होत नाही, कारण आपण यामध्ये कोथिंबीर वापरलेली आहे, मीठ नेहमीपेक्षा थोडंसं जास्त वापरलेलं आहे. त्यामुळे खरडा हा तिखट होत नाही आणि याच्यासोबतच कांदा आणि भाकरी असेल तर खूप छान लागतो खरडा. तर तुम्ही देखील अशा पद्धतीने नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा.